पार्थ पवार वयाने लहान आहे. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी खोचक टोला लगावलाय. कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळ सांगेल असं पटोलेंनी सुनावलंय. दबाव तंत्राचा वापर करून प्रश्न सुटणार नाही अशा भाषेत पटोलेंनी पार्थ पवारांचे कान टोचले. पार्थचं विधान योग्य नव्हतं, घाईगडबडीत बोलला असेल असं आमदार रोहित पवारांनी म्हटलं. पार्थ पवार काय बोलतोय याच्यावर लक्ष देण्यापेक्षा खरं तर ह्या निवडणुकीची प्रक्रिया आहे. निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत असे त्यांचं मत आहे. त्यांच्या आईने आमच्या प्रदेशाध्यक्षाला फोन केलेला आहे. पण अशा पद्धतीचं दबावतंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे काही प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर काय प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. काल पार्थनं जी स्टेटमेंट झाली ती योग्य नव्हतीच. कुठं ना कुठंतरी त्याच्यामध्ये घाई गडबड आपल्याला जाणवली. कुठलाही पक्ष तसा संपत नसतो. सगळे पक्ष आपापल्या लेवलला आपली ताकद त्या ठिकाणी लावत असतात. त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल हे सुद्धा तो संपला वगैरे हे बोलणं तसं उचित नव्हतंच. आणि पार्थला सुद्धा अजून जाऊन तुम्ही विचारलं की कालच्या स्टेटमेंटबद्दल तुम्हाला काय वाटतं, तर कदाचित तो म्हणेल नाही काल थोडंसं मी बोलून गेलो, नाही तर माझ्या म्हणण्याचा दुसरा अर्थ काढला, कदाचित तो त्या ठिकाणी बोलेल. स्टेटमेंट योग्य नव्हतंच. तरी सुद्धा काकींच्या म्हणजे अजित काकांच्या पक्षाकडनं कुणी ना कुणीतरी काँग्रेस बरोबर बोलेल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी करतो.